नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण ओझोन थर, हिमालयामधील ज्या काही हिमनद्या आहेत त्या संदर्भात, परकीय व्यापार धोरण, रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट, PM पोषण योजना आणि शेवटी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम या संदर्भात ज्या एकूण न्यूज आपल्याकडे देण्यात आल्या आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ प्रश्नाच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मधून पुढे आला, जो ओझोन क्षीण करणाऱ्या रासायनिक पदार्थाचे उत्पादन आणि वापर नियंत्रित करतो। विधान 2, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा एकमेव संयुक्त राष्ट्राचा करार आहे ज्याला त्याच्या सर्व सदस्य राज्यांनी मान्यता दिली आहे। विधान 3, ओझोन थराला नुकसान करणाऱ्या रसायनापैकी हॅलोकार्बन्स ओझोन क्षीण कमी करण्याची जी काही क्षमता आहे ती सर्वात कमी आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली विधान आहे त्या विधानाविषयी जर आपण या ठिकाणी चर्चा केली तर तुम्हाला सर्वप्रथम जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, जो की या ठिकाणी ओझोन थराचं जे काही होणारं डिप्लेशन आहे किंवा ओझोन थराचा होणारा जो काही ऱ्हास आहे त्या संदर्भात हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। आणि हा जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे तो मित्रांनो 1987 साली स्वीकारण्यात आला संयुक्त राष्ट्र सदस्याकडून, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जो काही 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो या ठिकाणी मित्रांनो आपण ओझोन दिवस म्हणून साजरा करतो, कारण ओझोनचं महत्त्व हे आपल्यासाठी खूपच अधिक आहे। सूर्यापासून पृथ्वीवर येणारी जी काही उष्णता आहे ती उष्णता कमी करण्याचं कार्य या ठिकाणी ओझोन थराकडून केलं जातं। आणि हा जर थर विरळ झाला, पातळ झाला तर या ठिकाणी सूर्यापासून जी येणारी ऊर्जा आहे ती जास्त प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येईल, परिणामी जे पृथ्वीचं तापमान आहे त्यामध्ये वाढ होईल। हा एकूण संदर्भ या ठिकाणी आपल्याला ओझोन थरा संदर्भात असलेला दिसतो। या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी ओझोन थराचं जतन करण्याचे जे काही महत्त्व आहे त्यासाठी या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस साजरा करतो। या ओझोन दिवसाच्या माध्यमातून आपण जे काही रासायनिक पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे या ठिकाणी ओझोन थराचं डिप्लेशन होऊ शकतं, ह्रास होऊ शकतं, त्यांचं उत्पादन आणि त्यांचं जे काही वापर आहे त्यावर या ठिकाणी आपल्याला नियंत्रण करायचं आहे किंवा ते नियंत्रित करायचे आहेत। म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील। त्याचबरोबर मित्रांनो, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा असा एकमेव प्रोटोकॉल आहे ज्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी किंवा राज्यांनी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। अर्थात विधान 2 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील। आणि ओझोन थराला नुकसान करणारे जे काही रासायनिक घटक आहेत त्या घटकामध्ये सर्वात जास्त जो काही ओझोन थर आहे त्याला इजा किंवा जो काही ओझोन थराच्या ऱ्हासास कारणीभूत असणारे जे काही रासायनिक घटक आहे तो आहे मित्रांनो हॅलोकार्बन्स। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरल। परिणामी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी हिमालयातील ज्या काही हिमनद्या आहेत त्या हिमनद्या संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, हिमालय परिसंस्थेतील गोड्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत हिमनद्या आहेत। विधान 2, अलीकडच्या दशकात हिमालयातील हिमनदी सरोवरे मोठ्या प्रमाणात अंकुचन पावत आहेत।
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काय आपला भारत आहे, आपल्या भारताच्या उत्तर भागामध्ये या ठिकाणी आपल्याला हिमालयाच्या डोंगर रांगा दिसतात, ज्यांची की उंची या ठिकाणी आपल्याला 6000 ते 7000 मीटर पर्यंत असलेली दिसते। या ठिकाणी जर आपण चर्चा केली, जो काय आपल्या हिमालय आहे, आपल्या हिमालयामध्ये जे काही फ्रेश वॉटर आहे किंवा ज्याला या ठिकाणी आपण गोडे पाणी म्हणतो, त्या गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी या असणाऱ्या हिमनद्या आहेत, म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। पुढचं जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं राहील। विधान क्रमांक 2 हे या ठिकाणी चुकीचं राहील, कारण या ठिकाणी जे काही हिमनद्यामुळे निर्माण झालेली हिम सरोवरे आहेत ती अंकुचन न पावता त्यांचा मित्रांनो या ठिकाणी विस्तार होत आहे, परंतु या ठिकाणी जे काही हिमनग आहेत, हिमनगांचे मित्रांनो या ठिकाणी अंकुचन होताना आपल्याला दिसते। जो काही बर्फाची मोठीची मोठी चादर असते त्याला या ठिकाणी आपण हिमनग म्हणतो, आणि या ठिकाणी जे काही बर्फ नदी आहे किंवा जी काही हिमनदी आहे, हिमनदीच्या भागामध्ये हा खोलगट भागामध्ये जो काही एक सरोवर तयार होते, या सरोवराला मित्रांनो या ठिकाणी आपण हिम सरोवर म्हणतो। आणि हे जे हिम सरोवर आहे, अलीकडील काळामध्ये जे काही तापमान वाढ झाली आहे, त्या तापमान वाढीमुळे बर्फाचे पाणी वितरत आहे, परिणामी या ठिकाणी असणारे जे काही सरोवर आहेत ते अंकुचन न पावता त्यांचा या ठिकाणी विस्तार होताना आपल्याला दिसत आहे, म्हणजेच विधान 2 या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। परिणामी प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी परकीय व्यापार धोरणा संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारताच्या परकीय व्यापार धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, परकीय व्यापार धोरण 5 वर्षातून एकदा वित्त मंत्रालयाद्वारे तयार केले जाते। विधान 2, हे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी निर्यात वाढीसाठी मार्गदर्शक तत्व प्रदान करते। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे, जे काही परकीय व्यापार धोरण आहे त्या धोरणामध्ये आपल्या देशाचा जो काही व्यापार आहे जो इतर देशासोबत होतो तो कसा असेल, त्यामध्ये कोणत्या वस्तूच्या निर्यातीवर जास्त भर दिला जाईल, त्यामध्ये कोणत्या वस्तूच्या आयातीवर जास्त भर दिला जाईल, या संदर्भात जी काही एकूण मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जातात त्याला या ठिकाणी आपण परकीय व्यापार धोरण असे म्हणतो। आणि या ठिकाणी जे काही परकीय व्यापार धोरण आहे ते निश्चित करण्याचं कार्य या ठिकाणी वित्त मंत्रालय म्हणजे जी काही आपली फायनान्स मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडून केलं जातं, परंतु त्याचा काही स्पेसिफिक असा पिरियड नाही की 5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, म्हणजे सरकारला जेव्हा वाटेल, सरकारला जेव्हा गरजेचं वाटेल तेव्हा सरकार काय करतं, परकीय व्यापार धोरण बदलू शकतं किंवा नव्याने ते त्या ठिकाणी मांडू शकतं। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। या ठिकाणी जे काही परकीय व्यापार धोरण सरकारकडून मानलं जातं याच्या माध्यमातून देशाचा जो काही आर्थिक विकास आहे त्या आर्थिक विकासाला या ठिकाणी चालना देणे आणि त्याचबरोबर देशामध्ये रोजगार निर्मिती करणे, ज्याच्या माध्यमातून देशातील नागरिकांचे जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, परिणामी देशातील जीवनमान सुधारेल आणि एकूणच आर्थिक विकासाला त्यामुळे गती भेटेल, असा एक मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी परकीय व्यापार धोरण निश्चित करण्यामागील सरकारचा असलेला आपल्याला दिसतो। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी आपलं बरोबर आहे। परिणामी प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट किंवा रिन्युएबल एनर्जी प्रमाणपत्रा संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट मेकॅनिझमच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? यामध्ये विधान क्रमांक 1, पात्र नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतापासून 1 मेगावॅट प्रति तास वीज निर्माण केल्यावर एक REC म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळते। नंबर 2 चे विधान, भारतीय एनर्जी एक्सचेंज ऑफ इंडियावर रेक म्हणजेच REC चा व्यापार केला जाऊ शकतो। खालील योग्य उत्तर निवडा अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही रिन्युएबल एनर्जी आहे ज्याला की या ठिकाणी आपण नवीकरणीय ऊर्जा म्हणतो, ती नवीकरणीय ऊर्जा या ठिकाणी आपण हवा, पाणी यापासून निर्माण करतो, याविषयी तर तुम्हाला माहिती असेल। त्याचबरोबर या ठिकाणी जी काही नवीकरणीय ऊर्जा आहे त्याला या ठिकाणी आपण
अपारंपरिक ऊर्जा साधने किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत ही म्हणत असतो। या ठिकाणी जे काही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे किंवा जी काही रिन्युएबल एनर्जी आहे तिला प्रमोट करण्यासाठी केंद्र सरकारकडून REC म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून एखादी फॅक्टरी एखादी इकाई या ठिकाणी काय करल, जी काही रिन्युएबल एनर्जी आहे तिची निर्मिती करल आणि एक्स्ट्राची जी काही रिन्युएबल एनर्जी आहे ती या ठिकाणी मार्केटमध्ये सेल केली जाईल, ज्याच्या माध्यमातून आपोआपच या ठिकाणी आपल्याला काय होईल, जे काही रिन्युएबल एनर्जी आहे तिला प्रमोट करण्यासाठी लोकांना किंवा जनतेला किंवा जे काही कॉर्पोरेट सेक्टर आहे त्यांना या ठिकाणी एक प्रकारचं प्रोत्साहन भेटल। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 1 जे आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील। भारतीय एनर्जी एक्सचेंज ऑफ इंडियावर या ठिकाणी जे काही रेक आहे त्यांचा व्यापार केला जाऊ शकतो। म्हणजे ज्या प्रकारे आपण शेअर मार्केटवर शेअर्सची खरेदी विक्री करतो अगदी त्या प्रकारे या ठिकाणी भारतीय कंपन्यांमध्ये भारतीय एनर्जी एक्सचेंज ऑफ इंडियाच्या माध्यमातून खरेदी विक्री या ठिकाणी केली जाऊ शकते। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 अशी दोन्ही विधानं या ठिकाणी आपली अगदी बरोबर आहेत। PM पोषण योजनेसंदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अलीकडे सुरू झालेल्या PM पोषण योजनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 केंद्र पुरस्कृत योजना आहे। नंबर 2 गरोदर आणि स्तनपान महिलांमध्ये कमी पोषण आणि अशक्तपणा कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही PM पोषण योजना आहे या पोषण योजनेविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी PM पोषण जी काही योजना आहे ती या ठिकाणी मित्रांनो 2021 ते 2025 या सालादरम्यान चालू असणार आहे आणि या ठिकाणी जी काही मिड डे मील स्कीम आहे किंवा योजना आहे त्या योजनेच्या जागी या ठिकाणी केंद्र सरकारकडून PM पोषण योजना सुरू करण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही प्राथमिक शाळेमधील विद्यार्थी आहेत त्यांच्या पोषणावर या ठिकाणी भर देण्यात आले आहे। मिड डे मील स्कीमच्या अंतर्गत जे काही दुपारी विद्यार्थ्यांना भोजन दिलं जातं त्या भोजनासाठी या ठिकाणी आता नवीन स्कीम आली आहे, जी की या ठिकाणी मित्रांनो मध्यान्ह भोजन योजना जी आहे तिची जागा घेईल। तिचं नाव आहे PM पोषण योजना। या ठिकाणी जे काही गरोदर महिला असतील स्तनपान महिला आहेत त्यांचा आणि या ठिकाणी या योजनेचा कसलाही संबंध असलेला आपल्याला दिसत नाही। परिणामी जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय A केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1 it aimed to review MSME that is micro small medium enterprises sector impacted by COVID-19. Statement 2 interest free and collateral free loan is provided under the scheme. Which of the above statement are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम आहे त्या इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम विषयी या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 2020 साली आपल्याकडे कोविड आला तेव्हा मोठ्या प्रमाणावर फटका हा उद्योग क्षेत्राला बसला आणि त्यामध्ये खास करून जे काही स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहे ज्यांना या ठिकाणी आपण सूक्ष्म लघु मध्यम उद्योग म्हणतो त्यांना सर्वात जास्त याचा फटका बसलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। या ठिकाणी कोविड नंतर स्मॉल स्केलवर निर्माण झालेले उद्योग आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडून या ठिकाणी इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम ही योजना या ठिकाणी आणली होती। हे या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत जे काही इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट आणि कोलॅटरल फ्री लोन या ठिकाणी दिलं जात नव्हतं, परंतु या ठिकाणी सबसिडीच्या दरावर सूक्ष्म लघु आणि जे काही इतर उद्योग आहेत त्यांना या ठिकाणी व्याज दिलं जात असं या संदर्भात एक कोणती स्कीम असलेली आपल्याला दिसते। म्हणजे विधान क्रमांक 2 या ठिकाणी आपलं चुकीचं ठरल। परिणामी प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय A केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 3 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा
आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। आणि विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड झालेली दिसेल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।